नमस्कार मित्रांनो, आज आपण NTC सेन्सर टेस्टिंगची पद्धत जाणून घेणार आहोत. NTC सेन्सर म्हणजेच निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट सेन्सर. या सेन्सरचा वापर टेम्परेचर सेन्सिंगसाठी केला जातो. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजेच NTC सेन्सर टेस्टिंग करण्यासाठी आपणास डिजिटल क्लॅम्प ऑन मीटर किंवा डिजिटल मल्टीमीटरचा वापर करावा लागतो. डिजिटल मल्टीमीटरचा वापर करत असताना त्यावर किमान 20 किलो ओहम इथपर्यंत रेंज असणं आवश्यक आहे. आज आपण सब झिरोला असणारा सेन्सर टेस्ट करत आहोत. यासाठी प्रथम आपण डिजिटल क्लॅम्पोमीटर घेतलं. त्यानंतर त्याचा काळ्या कलरचा प्रोब हा कॉमनला आणि लाल कलरचा प्रोब हा ओहम या ठिकाणी लावून घेतला. त्यानंतर मीटरवर 20 किलो ओहम ही रेंज सिलेक्ट करून घेतली. कारण सध्या आपल्याकडे जो NTC आहे त्याची व्हॅल्यू 10 किलो ओहम असल्यामुळे मीटरवर 20 किलो ओहमची रेंज लावून घेतली. तदनंतर मीटरचे दोन्ही प्रॉब सेन्सरच्या दोन टोकांना लावून त्या ठिकाणी त्या NTC सेन्सरचा रेजिस्टन्स मोजून घेतला. आता आपण जो रेजिस्टन्स मोजतोय त्याची व्हॅल्यू जी आहे ती 7.88 किलो ओहम इतकी आहे. त्यानंतर या NTC सेन्सरचा सेन्सिंग एलिमेंट किंवा सेन्सरचा जो भाग आहे तो हाताने थोडा गरम करण्यास सुरुवात केली. जसं तो गरम करण्यास सुरुवात केली तसा सेन्सरचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी कमी होताना आपल्याला दिसतोय. आता तो 7.41 ओहम इतका आहे. त्यानंतर हा सेन्सर पुन्हा आपण थंड पाण्यामध्ये बुडवला. थंड पाण्यामध्ये बुडवला असता त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो 7.88 किलो ओहम पासून तो वाढताना दिसतोय. आता तो 9.50 किलो ओहम इतका आहे. म्हणजेच ज्यावेळी आपण सेन्सर गरम करू त्यावेळी जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतो आणि ज्यावेळी सेन्सरला थंडावा मिळतो त्यावेळी त्या सेन्सरचा रेजिस्टन्स जो आहे तो वाढतो. सर्वसाधारणतः आपण घेतलेला जो NTC सेन्सर आहे तो 10 किलो ओहमचा आहे आणि हा 10 किलो ओहम तो 25 डिग्री सेंटीग्रेडला दर्शवतो. आता आपण 5 किलो ओहमचा NTC सेन्सर चेक करू. त्याकरता डिजिटल क्लॅम्प ऑन मीटरवर 20 किलो ओहमची रेंज लावून घेतली. त्यानंतर PCB वर ज्या ठिकाणी NT सेन्सरचे प्रोब जोडलेले आहेत अशा ठिकाणी त्याचा रेजिस्टन्स मोजला. तो मोजला असता 4.96 किलो ओहम इतका मिळाला. तदनंतर सेन्सरचा सेन्सिंग एलिमेंट हातानं गरम केला. एलिमेंट गरम करत असताना दुसरा एक थर्मामीटर घेऊन त्याचाही सेन्सर गरम केला. त्यामुळे आपणास त्या ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसते. त्याचबरोबर डिजिटल क्लॅम्प ऑन मीटरवर रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स कमी होताना दिसतोय. म्हणजेच या ठिकाणी सेन्सर आपण हाताने गरम केला असता रेजिस्टरची व्हॅल्यू जी आहे ती कमी झालेली दिसते. जशी तापमानात वाढ होते तशी रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी कमी होत जात आहे.
तदनंतर एनटी सेन्सरचा सेन्सिंग एलिमेंट हा थंड पाण्यामध्ये बुडवला. थंड पाण्यामध्ये बुडवला असता त्याला थंडावा सेन्स झाला आणि त्यामुळे रेजिस्टर्स मध्ये आपणास वाढ होताना दिसते. त्याचबरोबर आपण थर्मामीटरही जोडलेला आहे. त्यामुळे थर्मामीटरचं तापमान जसं कमी होईल तसा या ठिकाणी एन टी सेन्सरचा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय. म्हणजेच या ठिकाणी जर सेन्सर जो आहे तो हिट केला असता त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स कमी होतो व सेन्सरला थंडावा मिळाला असता त्याचा रेजिस्टन्स वाढतो. जर त्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी होत असेल किंवा वाढत असेल तर तो सेन्सर जो आहे तो आपल्याला योग्य असं म्हणता येईल. जर त्याला सेन्सरला गरम केल्यानंतर किंवा थंड केल्यानंतर त्याच्या रेजिस्टन्स मध्ये कोणताही फरक जर पडला नाही तर असा एनटीसी सेन्सर आपण खराब समजतो. थँक्यू.